श्री गुरुचरित्र अध्याय 25. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक म्हणाला, हे सिद्धयोगी, तुमचा विजय असो. तुम्ही श्रेष्ठ गुरुवर्य आहात हे खात्रीपूर्वक नमूद करतो. तुम्हीच मला परमार्थाचा बोध करून दिला आहे. श्री गुरु अवतार इतरे जनांना मानव रूपाने दिसत असला तरीही ज्ञानी जनास ते प्रत्यक्ष परमेश्वर असल्याचे ज्ञात आहे. श्री गुरूंनी त्रिविक्रम भारतीला प्रत्यक्ष रूप दाखविले, त्यानंतर काय घडले ते कृपया सांगावे. तेव्हा सिद्ध म्हणाले, बालका ऐक. श्री गुरूंची अगम्य लीला समग्र वर्णन करणे निव्वळ अशक्य आहे. मात्र तरीही त्यातील काही विशेष निवड घटनांची थोरवी तुला सांगतो. पुढे एक नवल घडले. विदुरा नामक एका नगरीत एक यवन राजा राज्य करीत होता. अतिशय क्रूर असा तो ब्राह्मणांचा द्वेष करीत असे. जीवांची नेहमी हिंसा करीत असे. तसेच आपल्या समोर ब्राह्मणांना वेदविद्येवर वादविवाद करावयास लावित असे. तो ब्राह्मणाला म्हणत असे की जे कोणी विद्वान ब्राह्मण असतील त्यांनी माझ्यासमोर सभेत येऊन वेद म्हणावेत. त्यांना मी पुष्कळ द्रव्य देईन. सर्वांना मान्य होईल असा वेदांचा विशेषार्थ जो सांगेल त्याची विशेष सन्मानाने पूजा करेन. हे ऐकून खरे ज्ञानी होते ते म्हणाले, आम्ही अज्ञानी आहोत, मतिहीन आहोत. मात्र ज्यांचे ज्ञान किंचित मात्र होते त्यांना द्रव्याचा लोभ खुणवू लागला. त्यांनी यवन राजापुढे जाऊन वेदशास्त्रांचे प्रदर्शन मांडले. तेव्हा त्या कपटी यवन राजाला यज्ञकांडाचा अर्थ समजला आणि तो म्हणाला, तुम्ही ब्राह्मण यज्ञ करता, पशुहत्या करता आणि आम्हाला पशूंचा वध करणारे असे संबोधून आमची मात्र निंदा करता. ज्यांची योग्यता होती अशा ब्राह्मणांना तो पुष्कळशे द्रव्यही देत असे. अन्य ब्राह्मणांची मात्र तो निंदा करीत असे. मात्र तो बरेच द्रव्य देतो ही वार्ता सर्वत्रांना आणि देशोदिशीच्या ब्राह्मणांना कळली. जे वेदशास्त्रात पंडित होते आणि ज्यांना द्रव्याची आकांक्षा निर्माण झाली आहे त्यांनी यवनाला वेद पठन करून दाखविले. मात्र जे मंदमतित्व असलेले मूर्ख ब्राह्मण होते त्यांच्या नशिबात यमपुरीचा सहवास भोगणे आले. कलियुगात असे ब्राह्मण आहेतच. अशातच एके दिवशी दोन दुर्दैवी ब्राह्मण त्या यवन राजाला येऊन भेटले. आम्हाला तीनही वेद येतात असे म्हणून त्यांनी त्या यवन राजापुढे स्वतःचीच प्रशंसा केली. ते म्हणाले, आमच्यासारखा अन्य कुणीही विद्वान नाही. आमच्यासमोर वेदविद्येवर वादविवाद करण्यासाठी या चारही राष्ट्रात कुणी समर्थ नाही. असे जर का कुणी तुझ्या नगरात असेल तर त्यांना येथे बोलव आणि त्यांना आमच्यासोबत वेदविषयावर चर्चा करावयास सांग. त्यांचे बोलणे ऐकून राजाचा अहंकार दुखावला. त्याने आपल्या नगरातील ब्राह्मणाला बोलावले आणि सर्वांना विचारले. राजा त्या सर्वाला म्हणाला, तुम्ही या दोघांशी चर्चा करा. जे तर्काच्या बाबतीत श्रेष्ठ ठरतील त्यांना मी भरपूर द्रव्य देईन. राजाचे बोलणे ऐकून ज्ञानी ब्राह्मण म्हणाले, यांचा पराभव करील अशी योग्यता आमच्यापाशी नाही. हे दोघेही आम्हा सर्वांमध्ये श्रेष्ठ आहेत, महापंडित आहेत. त्यांचीच नावे घोषित करा आणि त्यांनाच मान द्या. सर्वच ब्राह्मण असे म्हणाले. तेव्हा राजाने त्या दोघांना वस्त्रे, आभूषणे, द्रव्य देऊन त्यांचा सन्मान केला आणि त्यांना हत्तीवर बसविले. राजा म्हणाला, यांचे हत्तीवर बसवून नगरातून मिरवणूक काढा. यांच्या तोडीचा कुणीही नाही. हेच सर्वश्रेष्ठ ब्राह्मण आहेत. मी जसा यवनांचा राजा आहे तसे हे ब्राह्मणांचे राजे आहेत. हे तामसी ब्राह्मण त्या विदुरा नगरीतील अन्य ब्राह्मणांना दूषण देऊन स्वतःच तेथील राजे म्हणून मिरवू घेऊ लागले. अशातच एके दिवशी त्या मदांध ब्राह्मणांनी राजापाशी जाऊन त्याला विनंती केली. ते विप्र राजाला म्हणाले, आमची योग्यता फार मोठी असूनही आम्हाला येथे कोणी वादविवादासाठी मिळत नाही. आम्ही व्यर्थ शिकलो असे वाटते. वेदशास्त्रार्थ करावा अशी आमची खरी इच्छा होती. तेव्हा आम्हाला निरोप द्यावा. आम्ही अन्य राष्ट्रात संचार करून विचारणा करतो. जर कोणी वादविवाद इच्छुक ब्राह्मण मिळाला तर त्याच्यासह वादविवाद करून, अन्यथा आम्ही त्यांच्याकडून जयपत्रे घेऊन पुढे जाऊ. राजा त्यांना निरोप देत म्हणाला, जा, लवकर जा. अन्य राष्ट्रात फिरा. तेथील ब्राह्मणांचा पराभव करा. यवनाची आज्ञा घेऊन ते तामसी ब्राह्मण सर्वत्र संचार करण्याच्या हेतूने गावोगावी फिरू लागले. त्यांच्यासमोर उभे राहण्याची ज्या ब्राह्मणांची कुवत नाही त्यांच्याकडून ते दोघे जयपत्रे घेऊ लागले.
सर्व राज्ये हिंडत हिंडत ते दक्षिण प्रांतात भीमेच्या तीरावर असलेल्या कुमशी या गावी आले. तेथे राहणारा त्रिविक्रम भारती नावाचा तापसी तिन्ही वेदांचा ज्ञानी होता. अनेक शास्त्रांचा जाणता होता. त्याच्या ज्ञानसामर्थ्याच्या कथा त्या 2 तामसी ब्राह्मणांनी अन्य काही ब्राह्मणाकडून ऐकल्या. तेव्हा ते त्रिविक्रम भारतीकडे गेले आणि त्याला म्हणाले, तू स्वतःला 3 वेदांचा ज्ञाता म्हणवितोस तर आमच्याबरोबर वादविवाद कर किंवा मी हरलो असे लिहून दे. ब्राह्मणांचे बोलणे ऐकून त्रिविक्रम मुनी म्हणाला, अहो, मला 3 वेद कशाचे? मला एकही वेद येत नाही. मला वेदशास्त्रे येत असती तर अशा रानावनात कशाला राहिलो असतो. मला ही सर्व राजांनी नमस्कार केला असता. मी देखील तुमच्यासारखे वैभव भोगले असते. आम्ही अरण्यवासी, आम्ही केवळ संन्यासी, भिक्षुक आणि तापसी आहोत. आम्ही तुमच्यासारखे नव्हेत. आम्ही हरलो काय आणि जिंकलो काय, आम्हाला कशाचाही अभिमान नाही. तुम्ही मोठे विद्वान आहात, आम्ही तुमच्यासोबत काय वाद घालावा. त्रिविक्रम मुनीचे ते वचन ऐकून ते दोघे ब्राह्मण रागाने म्हणाले, आमच्याशी वादविवाद करेल असा ब्राह्मण या त्रिभुवनात तरी कुणी आहे का? आम्ही सर्वत्र हिंडलो, मात्र आमच्या योग्यतेचा अन्य कुणीही नाही. असे म्हणून त्यांच्यापाशी असलेली जयपत्रे त्यांनी त्रिविक्रमास दाखविली आणि ते म्हणाले, याप्रमाणे आम्हाला जयपत्र दे आणि ज्ञानाचा अभिमान असेल तर आमच्याशी वाद कर. तेव्हा त्रिविक्रम भारतीने त्यांना अनेक प्रकारे विनयपूर्वक समजावले, मात्र ते तामसी ब्राह्मण जयपत्र मागू लागले. तेव्हा यांना गाणगापुरास नेऊन योग्य ती अद्दल घडवावी असा विचार त्रिविक्रमाने केला. हे विप्र मदांध आहेत. यांनी अनेक ब्राह्मणांचा धिक्कार केला आहे. यांच्यावर योग्य तो उपायच करावा असे मनात आणून त्रिविक्रमाने एक योजना आखली आणि तो म्हणाला, आपण कृपया माझ्यासोबत गाणगापुरास चलावे. तेथे मी आपल्याला जयपत्र देतो. तेथे माझे गुरु आहेत. त्यांच्या समक्ष तुम्हाला जयपत्र देईल आणि तुमच्या मनाचे समाधान करेल. अशी युक्ती करून त्रिविक्रम महामुनी निघाला. तेव्हा त्याच्यासोबत पालख्यात बसून ते दोन्ही ब्राह्मणही निघाले. ते अज्ञानी मूर्ख ब्राह्मण त्या यतीश्वराला पायी चालावयास लावून स्वतः मात्र सुखासनी बसले आणि पुढे अल्पायुष्य ठरले. जिथे रम्य भीमातीर आहे आणि जिथे नरसिंह सरस्वतीचा वास आहे, अशा त्या गाणगापुरास ते सर्व आले. श्री गुरूंना नमस्कार करून त्रिविक्रम मुनी म्हणाला, हे भक्तवत्सला, कृपामूर्ती पुरुषोत्तमा, श्री शंकरा, हे जगद्गुरू, तुमचा जय जयकार असो. तुम्ही निर्गुण निर्विकार अशा त्रयमूर्तीचा अवतार आहात. अनाथांचे नाथ आहात. तुमच्या केवळ चरण दर्शनाने मनुष्य संसार सागर पार करतो. जे ज्ञानी तुम्हाला ओळखत नाहीत त्यांना अधोगती प्राप्त होते. अशी सद्गुरू स्तुती करताना त्याचा कंठ दाटून आला. अंगावर रोमांच उमटले. डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि त्याने श्रीगुरूचरणी मस्तक ठेवले. श्रीगुरूंनी त्याला उठवून आलिंगन दिले आणि दयापूर्ण वचनांनी त्याची खुशाली विचारली. श्रीगुरू म्हणाले, हे त्रिविक्रमा, आपण कोणत्या कार्यासाठी आला आहात त्याविषयी सविस्तर सांगावे. त्यांना उत्तर देताना त्रिविक्रम म्हणाला, हे 2 गर्विष्ठ ब्राह्मण वादविवादाच्या हेतूने आले आहेत. आम्हाला 4ही वेद मुखोद्गत आहेत. तेव्हा वेदशास्त्र मीमांसा यावर चर्चा करू असे हे मूर्ख ब्राह्मण सांगत आहेत. आमच्याशी वाद करा अन्यथा हरलो अशा आशयाचे इतरांनी दिले त्यानुसार जयपत्र लिहून द्यावे ही त्यांची मागणी आहे. मी समजूत घातली, मात्र ते उन्मत्त त्याकडे दुर्लक्ष करते झाले. म्हणून मी यांना आपल्याकडे घेऊन आलो आहे. तुमचे वचन सर्वश्रेष्ठ आहे, तरी कृपया तुम्ही आज्ञा करावी. त्रिविक्रमाचे बोलणे ऐकून श्रीगुरूंनी त्या दोन्ही ब्राह्मणांना हसून विचारले, आपण कोणत्या कार्यासाठी आला आहात? वाद करून आपल्याला कोणता लाभ होणार आहे? आम्ही तापसी संन्यासी जन, आम्हाला जय पराजय सारखाच. तरीही संन्यासी यतीवर विजय मिळविण्यात तुम्हाला कसला मोठेपणा आहे? श्रीगुरूंचे हे बोलणे ऐकून ब्राह्मण म्हणाले, आम्ही सर्व ब्राह्मणांना जिंकून
पृथ्वी फिरून येथे आलो आहोत. आमच्यासमोर कुणीही उभा राहू शकत नाही. वेदचर्चा करण्यात सर्व माघार घेतात असे म्हणून ब्राह्मणांनी श्रीगुरूंना अनेक जयपत्रे दाखविली. असे जयपत्र देण्यात त्रिविक्रमाला कसला त्रास आहे? मात्र तसे न करता तो आम्हाला तुमच्याकडे घेऊन आला. जर त्याच्याविषयी तुम्हाला अभिमान असेल तर तुम्ही वेदशास्त्रे, व्याकरण या विषयावर आमच्यासोबत वादविवाद करा, असे ते म्हणाले. आम्ही 4ही वेद जाणतो. आमच्या तोडीचा अन्य कोणीही नाही. तुम्ही दोघे यती आहात. तुम्हाला वेदांत काय समजणार? श्रीगुरू त्या ब्राह्मणास म्हणाले, गर्वामुळे सर्वनाश होतो. देवदानवांचेही मरण गर्वामुळेच ओढवले. गर्वाचे बळी ठरल्याने काय काय झाले? बाणासुराला काय भोगावे लागले? रावण व कौरवही यमसदनास गेले. वेदांत कुणाला कळतो? ब्रह्मादी देवादिकांनाही तो साध्यांत कळलेला नाही. मग व्यर्थ गर्व करण्याचे प्रयोजन ते काय? आपले हित साधवायची इच्छा असेल तर गर्व व भ्रांती सोडून द्या. स्वतःला चतुर्विधी म्हणविता, मात्र तुम्हाला तरी वेदांत कळला आहे काय? श्रीगुरूंचे बोलणे ऐकून ते गर्विष्ठ ब्राह्मण अहंभावाने म्हणाले, आम्ही 3ही वेदांची यथासांग संहिता जाणतो. सिद्ध नामधारकास म्हणाले. अशा रीतीने त्या ब्राह्मणांचे श्रीगुरूंशी बोलणे झाले. त्यानंतर एक अपूर्व घटना घडली. सरस्वती गंगाधर म्हणतो, श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला 4ही वेदांची साध्यंत माहिती सांगितली. ती मी कथन करतो. त्यास एकाग्र मनाने श्रवण करावे. या श्रीगुरू चरित्रामृतामध्ये त्रिविक्रम मुनीकडे ब्राह्मणांनी जयपत्रे मागितल्याचा प्रसंग कथन करण्यात आलेला आहे. अशा रीतीने श्रीगुरू चरित्रामृत ग्रंथातील परमकल्पतरू कथामधील श्री नरसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा द्विज प्रशंसेचे वर्णन करणारा हा 25वा अध्याय पूर्ण झाला. हा अध्याय श्री गुरु दत्तात्रेयाचरणी अर्पण करीत आहे. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.